गुड आफ्टरनून भावांनो. काय विसरलात का? अरे नाही एवढा लवकर विसरून कसं चालेल. हा 2-3 दिवस थोडं लेट होईल पण थेट. काय समजलं का काही? नाही मला बी समजलं नाही. चला सोडून द्या. गुड आफ्टरनून भावांनो. अरे रोज गुड मॉर्निंग म्हणणारा भाऊ आज डायरेक्ट गुड आफ्टरनून. हो भावांनो, विषय आजचा असा आहे. माझी आजपासून लागले सेकंड शिफ्ट. ब्रश केला, आंघोळ केले, कपडे घालून रेडी झालो कारण एवढ्या टाइममध्ये 12 वाजले होते. अरे नाही एक मिनिट. कंपनीला जाण्याच्या आधी जेवायला नको का? आयुष्यामध्ये फर्स्ट टाइम मी एवढं फास्ट जेवण केलो कारण सेकंड शिफ्टचा पहिला दिवस. बस किती येते काय माहित. मग काय पटापट जेवण करून 15 ते 20 मिनिट आधीच बस स्टॉपला येऊन थांबलो. जवळ अर्धा तासाच्या वर झालं. बसचा काही याचा पत्ताच नाही. मग अर्धा तासानं आमची बस आली. बसमध्ये बसलो आणि निघालो कंपनीला. मी तर असं स्वप्न बघितलं होतं की कंपनीतून मला फोन येणार, अरे तुमची बस आज खराब झाली आहे, तुम्ही आज कंपनीला येऊ नका, तुमची सुट्टी भरून टाकेल. हे ऐकायला थोडं जादू झाल्यावर वाटते, पण जादू कधी खरा नसतो म्हणून ह्या पण गोष्टी काही खऱ्या नाहीत. विसरून जाऊ. सुधर जाओ. कंपनीच्या गेटवर बसल्यावर इथं परत ट्रॅफिक लागली. अरे ही कसली गाडी, एवढी मोठी गाडी लागली होती, त्याचं टायरच मला मोजता येत नव्हतं कारण माझं गणित थोडं कच्चं आहे ना. मग काय कंपनीमध्ये पोहोचलो, करायची सगळी कामं करून झाली. 8 वाजले, जेवणाचा टाइम झाला. दिवसापासून नाईटला जेवण चांगलं असते ना. जेवण झालं आणि परत करायची ती कामं करून टाकली. आता करायची कामं ती कोणती हे तुम्हाला कधीही सांगणार नाही. मला सांगितल्या गोष्टी तुम्ही करत नाही. माझे 1000 फॉलोअर्स आणखीन कम्प्लीट झाले नाही. अबे साले. 10 वाजता कंपनीला सुट्टी झाली आणि गेटच्या बाहेर येऊन थांबलो. मग तुम्ही विचार करत असाल की मी बसमध्ये आलो होतो ना, आता गेटच्या बाहेर कसं काय? तर विषय असा होता मित्रांनो, मी पांडेसोबत त्याच्या रूमवरती चाललेलो. त्यामुळे पांडेने आणली होती गाडी. त्यामुळे मी आणि पांडे गाडीवर बसून परत निघालो आपल्या रूमवर. तसं मित्रांनो तुमच्यासोबत असं कधी झाले का, तुमची बस बंद पडली आणि तुम्हाला गाडीवर कंपनीमध्ये यायला लागलं? जर झालं असेल तर कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका. मला माहिती आहे तुम्ही काहीच करणार नाही. पण हा भावांनो, असं नका करू. आलं त्याचं फॉलो करून जावा ना.